नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत बिझनेस अर्थात व्यवसाय. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्यवसायाची वेगवेगळी कार्य कोणती आहेत की जी व्यवसाय पार पाडत असतो. त्याचप्रमाणे व्यवसायाची एकूणच व्याप्ती काय आहे, व्यवसाय या संकल्पनेत नक्की कशा कशाचा समावेश होतो, आणि त्यानंतर आपण बघणार आहोत व्यवसायाची पारंपरिक संकल्पना आणि व्यवसायाची आधुनिक संकल्पना यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे. मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत व्यवसायाच्या कार्यांपासून. वस्तू आणि सेवा यांची निर्मिती आणि त्या वस्तू आणि सेवा ग्राहकांपर्यंत वितरित करणं यामधल्या सर्व प्रक्रिया व्यवसायामध्ये समाविष्ट होतात. मित्रांनो, आधुनिक व्यवसायाला उत्पादन आणि वितरण याच्या व्यतिरिक्त देखील अनेक कार्य पार पाडावी लागतात. ठळकपणे व्यवसायाची कार्य कोणती आहेत ते आता आपण बघूया. पहिले उत्पादन कार्य, त्यानंतर खरेदी आणि संग्रहण कार्य, विपणन कार्य, विक्री कार्य, वित्तीय कार्य, कर्मचारी विकास कार्य, संशोधन आणि विकास कार्य, जनसंपर्क कार्य. पहिलं कार्य आहे उत्पादन कार्य. उत्पादनाविषयीचं कार्य हे व्यवसायाचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याच्यापासून पक्क्या मालाचं रूपांतर करणं हे उत्पादन कार्यामध्ये येतं. या कार्याबरोबरच उत्पादन विभागाला उत्पादनाचं नियोजन आणि नियंत्रण करणं, यंत्रसामग्रीची देखभाल करणं, उत्पादनाचा दर्जा राखणं, उद्दिष्टाप्रमाणे उत्पादन होतं किंवा नाही हे बघणं, अशी वेगवेगळी कामं देखील करावी लागतात. त्यानंतरचं जे दुसरं कार्य आहे ते म्हणजे खरेदी आणि संग्रहण कार्य. उत्पादनासाठी लागणारा जो कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाचं खरेदी करणं, त्याची साठवण करणं, उत्पादन विभागाला लागणाऱ्या इतर सामग्रीचा पुरवठा करणं, अशी वेगवेगळी कार्य खरेदी आणि संग्रहण या विभागाला करावी लागतात. कच्च्या मालाचा साठा कमी किंवा जास्त ठेवून चालत नाही. जास्त साठा ठेवला तर आपलं खेळतं भांडवल अडकून पडेल, आणि कमी साठा ठेवला तर अशा वेळी साठा संपला, काही अडचण निर्माण झाली कच्चा माल मिळण्यात, तर आपलं उत्पादन कार्य थांबवावं लागेल, म्हणजेच त्याच्यात सातत्य राहणार नाही. त्यामुळं कच्चा माल असेल, इतर सामग्री असेल, ही योग्य प्रमाणातच साठवून ठेवावी लागते. ती साठवून ठेवत असताना कच्चा माल कुठून येणार आहे, सामग्री कुठून येणार आहे, त्याला ऑर्डर दिल्यापासून येईपर्यंत किती वेळ लागतो, काय काय अडचणी येऊ शकतात, वाहतूक असेल किंवा इतर गोष्टींमुळे, हे सगळं विचारात घेऊन कच्च्या मालाची पातळी आपल्याला ठरवावी लागते. पण ती अशी ठरवावी लागते की जास्तही साठवणूक होता कामा नये की ज्यामुळे खेळतं भांडवल अडकेल, आणि कमीही असता कामा नये की ज्यामुळे उत्पादन थांबवण्याची काही काळ वेळ येऊन त्याच्यामध्ये खंड पडेल. त्यामुळे मित्रांनो, खरेदी आणि संग्रहण हे देखील व्यवसायाचं एक महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे विपणन कार्य. व्यवसायाचा नफा, यश, नावलौकिक हे सगळं विपणनावर अवलंबून असतं. त्यामुळं विपणन हे व्यवसायाचं सर्वात महत्त्वाचं काम आहे. नॉट प्रोडक्शन बट मार्केटिंग असं आजच्या काळात म्हटलं जातं. याचा अर्थ असा की उत्पादन नाही तर विपणन महत्त्वाचं आहे. मित्रांनो, विपणन विभागाला विपणन संशोधन असेल, किंमत ठरवणं असेल, वस्तूंची योग्य प्रकारची आकर्षक बांधणी करणं असेल, विपणनाची माहिती, वस्तुवृद्धी योजना तयार करणं, या सगळ्या गोष्टी करण्याचं काम करावं लागतं. त्यामुळं विपणन हे व्यवसायाचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. त्याच्यानंतरचं असतं ते म्हणजे विक्री कार्य. मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या व्यवसायात विक्री विभाग हा कार्यरत असतो. विक्री विभागाला विपणन विभागाशी अत्यंत जवळचा संबंध ठेवावा लागतो.
विक्री विभागामध्ये ग्राहकांकडून, प्रतिनिधींकडून ऑर्डर मिळवल्या जातात आणि ज्या ऑर्डर आल्या आहेत त्याच्याप्रमाणे वितरण विभागामार्फत माल पाठवला जातो. औद्योगिक माल असेल किंवा दीर्घकाळ टिकणारा माल असेल, कन्झ्युमर ड्युरेबल्स असतील, तर अशा ठिकाणी विक्री विभाग हा पाठपुरावा करण्याचं काम करत असतो. त्यामुळं विक्री विभागाचं काम देखील व्यवसायाच्या यशात मोलाची भूमिका बजावत असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे वित्तीय कार्य. प्रत्येक व्यवसायाला, मग तो लहान व्यवसाय असो, मोठा व्यवसाय असो, त्यांच्या योजना जर राबवायच्या असतील तर त्याच्यासाठी भांडवलाची गरज असते. वित्त हे व्यवसायाचं जीवनदान आहे म्हणू शकतो किंवा व्यवसायाचं रक्त आहे असं देखील आपण म्हणू शकतो, लाईफ ब्लड. व्यवसायात वित्त उपक्रम हा नियोजन करणं, वाढ करणं, वापर करणं, नियंत्रण करणं या सगळ्या घटकांशी संबंधित असतो. पैशाचा योग्य तो मार्ग ठरवणं, आलेल्या पैशाचा योग्य उपयोग करणं, स्थिर भांडवल, खेळतं भांडवल याचं नियोजन करणं, त्याचं योग्य व्यवस्थापन करणं, ही सगळी कार्य वित्तीय कार्यामध्ये येत असतात. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे कर्मचारी विकास कार्य. व्यवसायाचं यश, व्यवसायाचं अस्तित्व हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या किंवा कार्यरत असलेल्या दर्जेदार आणि कुशल अशा कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतं. व्यवसायातल्या कर्मचाऱ्यांची निवड ही कर्मचारी व्यवस्थापनाकडे असते. कर्मचारी व्यवस्थापनाला मनुष्यबळाचं योग्य नियोजन करावं लागतं, निवड करावी लागते, भरतीची प्रक्रिया राबवावी लागते, प्रशिक्षण द्यावं लागतं, कर्मचारी कार्याचं मूल्यमापन करावं लागतं, नुकसान भरपाई जर कर्मचाऱ्याला एखाद्या काही नुकसान झालं तर ती द्यावी लागते काम करत असताना. त्याचप्रमाणे बदल्या असतील, बढत्या असतील यासंबंधी निर्णय घ्यावे लागतात, प्रक्रिया राबवाव्या लागतात. ही सगळी कार्य कर्मचारी विकासामध्ये येतात. त्यानंतर असतं ते म्हणजे संशोधन आणि विकास कार्य. संशोधन आणि विकास हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर अनेक मोठे व्यवसाय आपल्याकडं संशोधन आणि विकास हा विभाग स्वतंत्ररित्या कार्यरत ठेवतात. वस्तू विकास जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये या विभागाची मोलाची भूमिका असते. वस्तूचं आधुनिकीकरण करणं, त्याच्यामध्ये नाविन्यता आणणं याच्याकडं हा विभाग लक्ष देतो. संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते. परदेशामध्ये जर आपण पाहिलं तर संशोधन आणि विकासाला प्रचंड महत्त्व आहे. भरपूर निधी त्याच्यावर उद्योग व्यवसाय खर्च करतात. भारतात आपण बघितलं तर अनेक उद्योजक त्याच्याकडे आजही दुर्लक्ष करताना आढळतात. काही मोठ्या व्यवसाय जर भारतातले घेतले तर त्याच्यामध्ये अगदी एकूण जी काही विक्री असेल, टर्नओव्हर किंवा एकूण मिळकत असेल त्याचे जेमतेम 1% रक्कम या विभागामध्ये आज गुंतवली जाते. पण जर आपल्याला लाँग टर्ममध्ये स्पर्धेत टिकून राहायचं असेल, आपला दर्जा वाढवायचा असेल, जागतिक बाजारपेठ काबीज करायची असेल तर अशावेळी संशोधन आणि विकास याला प्रचंड महत्त्व देणं, त्याच्यामध्ये योग्य माणसं नियुक्त करणं, त्याच्यावर योग्य खर्च करणं, सेवा सुविधा त्याच्यासाठी पुरवणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि ते व्यवसायाचं कार्य असतं. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे जनसंपर्क अर्थात पब्लिक रिलेशन. समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायाला चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतात. मग त्या बँका असतील, वित्तीय संस्था असतील, आपले धनको असतील, ऋणको असतील किंवा इतर अनेक सेवा पुरवणाऱ्या संस्था असतील, या सगळ्यांशी आपले चांगले संबंध असणं आवश्यक असतं ॲज अ व्यवसाय म्हणून. मोठ्या व्यवसायामध्ये चांगले आणि प्रभावी अशी जनसंपर्क यंत्रणा राबवण्यासाठी स्वतंत्रपणे एक जनसंपर्क विभाग तयार केलेला असतो आणि हा विभाग जनसंपर्काचं कार्य करत असतो. त्यामुळं कॉर्पोरेट वर्ल्ड, कंपनी जग असेल किंवा समाज असेल, इथं व्यवसायाची एक चांगली प्रतिमा, चांगला नावलौकिक निर्माण होऊ शकतो. मित्रांनो, ही झाली. यानंतर आपण बघूयात व्यवसायाची व्याप्ती. आता ज्यावेळी आपण व्यवसाय ही संकल्पना वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये 2 ठळक गोष्टी येतात. एक असतात उद्योग आणि दुसरं असतं वाणिज्य. मित्रांनो,
ज्यावेळी आपण उद्योग असं म्हणतो त्यावेळी त्याचा संबंध हा उत्पादनाशी आहे आणि ज्यावेळी आपण वाणिज्य असं म्हणतो त्यावेळी त्याचा संबंध उत्पादित माल ग्राहकांपर्यंत पोचवण्याशी आहे. हा माल विनासायासपणे जर ग्राहकापर्यंत पोचवायचा असेल तर वेगवेगळ्या सेवांची गरज असते. हे सगळं वाणिज्यामध्ये येत असतं. मित्रांनो, ज्यावेळी आपण उद्योग असं म्हणतो त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात साधन सामग्री ही कच्च्या मालाच्या रूपात उपलब्ध आहे. त्यामध्ये मग लाकूड येईल, वेगवेगळी खनिजे येतील. या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचं उपभोग्य वस्तूत रूपांतर करण्याचं काम किंवा प्रक्रिया म्हणजेच उत्पादन. आणि या उत्पादन प्रक्रियेचा समावेश उद्योगामध्ये होतो. उद्योगांचं जर आपण वर्गीकरण करू शकलो तर ते प्राथमिक उद्योग, दुय्यम उद्योग असं आपण वर्गीकरण करतो. प्राथमिक उद्योग कोणते? तर खनिज उद्योग असतील, प्राणिज उद्योग असतील, हे प्राथमिक उद्योगामध्ये येतील. उत्पादन असेल, बांधकाम उद्योग असेल, हे दुय्यम उद्योगामध्ये येतील. आता जंगलातला लाकूड असेल किंवा दगडी कोळसा असेल, खाणीमधला खनिज तेल असेल, या सगळ्याशी संबंधित उद्योग जे आहेत ते खनिज उद्योगांमध्ये येतील. प्राणी, वनस्पतींची रोपं तयार करणं, प्राण्यांची जोपासना करणं, जनावरांची पैदास करणं, कुक्कुटपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, हे सगळे प्राणिज उद्योगामध्ये येतील. बांधकाम उद्योग जर आपण घेतला तर त्यामध्ये मग इमारती, रस्ते, पूल बांधणं असेल ते येईल. कच्च्या मालावर प्रक्रिया करून जर पक्का माल आपण तयार करू, वेगवेगळे सुटे भागांची जोडणी करणं असेल, वेगवेगळी रासायनिक खतं तयार करणं असेल, हे उत्पादन उद्योगामध्ये येऊ शकतं. मित्रांनो, अशा पद्धतीनं वेगवेगळे उद्योग हे केले जातात. त्याच्यानंतरचा जो भाग असतो तो वाणिज्याचा असतो. ग्राहकांची गरजा जर पूर्ण करायच्या असतील तर वेगवेगळ्या उद्योगांनी वस्तूंची निर्मिती केली जाते. उत्पादित वस्तू उपभोक्त्यापर्यंत पोचवण्यासाठी जी कार्य करावी लागतात, कामं करावी लागतात, त्याचा समावेश वाणिज्यात होतो. त्याचप्रमाणे वस्तू उपभोक्त्यापर्यंत पोचवण्यामध्ये ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात, मग ती देवाणघेवाणीची असेल, ग्राहकांच्या ठिकाण आणि उत्पादनाचं ठिकाण यातल्या तफावतीची असेल, कालविषयक अडचण असेल, माहितीविषयक अडचण असेल, या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांची, सेवांची गरज असते. ते देखील या वाणिज्यामध्ये येतं. त्यामुळे ज्यावेळी आपण वाणिज्य म्हणतो तेव्हा त्यात व्यापार असतो आणि व्यापारपूरक साधनं असतात. वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री जी आपण करतो त्याला आपण व्यापार असं म्हणतो. व्यापार दोन प्रकारचा प्रामुख्यानं असतो, देशांतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार. ज्यावेळी देशाच्या भौगोलिक सीमांच्या आतमध्ये व्यापार होतो तेव्हा तो देशांतर्गत व्यापार असतो. आपण समजा हिमाचल प्रदेश किंवा काश्मीरमधून सफरचंद महाराष्ट्रात आपल्या राजापूरमध्ये मागवली तर तिथून ती आली की तो देशांतर्गत व्यापार झाला. या उलट विदेशी व्यापार म्हणजे काय असतं? तर एका देशानं दुसऱ्या देशाशी केलेला व्यापार हा विदेशी व्यापार असतो. आपल्या कोकणात तयार होणारे हापूस आंबे जर आपण सौदी अरेबियाला पाठवले तर अशा वेळी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेला व्यापार हा विदेशी व्यापार आहे किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. मित्रांनो, देशांतर्गत व्यापार आपण ज्यावेळी म्हणतो तेव्हा त्याचे दोन प्रमुख भाग पडतात, घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार. उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करून तुलनेनं कमी प्रमाणात ती किरकोळ व्यापाऱ्यांना विकणं याला म्हटलं जातं घाऊक व्यापार. मोठ्या प्रमाणावर उत्पादित झालेली समजा साखर असेल कोल्हापूरच्या एखाद्या साखर कारखान्यात, ती जर राजापूरला आणून इथल्या दुकानदारानं एखाद्या व्यापाऱ्यानं विकली तर अशा वेळी तो घाऊक व्यापारी झाला, कारण डायरेक्ट कारखान्यातून त्यानं ती उचलली आणि जे किरकोळ विक्रेते दुकानदार इथले आहेत किराणा मालाचे त्यांना ती विकली आहे, त्यामुळे तो झाला घाऊक व्यापारी. आणि आपण जेव्हा दुकानात जाऊ आणि 5 किलो 2 किलो साखर विकत घेऊ तेव्हा आपल्या त्या दुकानदाराकडून आपण ती घेतलेली आहे, तो झाला किरकोळ व्यापार. ज्यावेळी एखादा व्यापारी कमी प्रमाणामध्ये एखादी वस्तू प्रत्यक्ष उपभोक्त्याला विकतो
की जो त्याचा उपभोग घेणार नाही, पुन्हा विक्री करणार नाही, तर वापरणार आहे, अशाला म्हणतात किरकोळ व्यापार. या उलट जर आपण विदेशी व्यापार किंवा परदेशी व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार पाहिला तर त्याच्यामध्ये 3 भाग येतात: आयात, निर्यात आणि पुनर्निर्यात. आपण दुसऱ्या देशाकडून एखादी वस्तू खरेदी केली तर तो झाला आयात व्यापार. चीनकडून आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेत असतो, तो झाला आयात व्यापार. निर्यात व्यापार म्हणजे काय? आपण एखादी वस्तू दुसऱ्या देशाला पाठवली किंवा दुसऱ्या देशात विकली तर तो झाला निर्यात व्यापार. मित्रांनो, आपले हापूस आंबे आपण जर अमेरिकेला पाठवले, अमेरिकेतल्या लोकांना विकले, तर तो झाला आपला निर्यात व्यापार. पुनर्निर्यात म्हणजे काय? तर बाहेरच्या देशातून जर आपण काही सुट्टे भाग, कच्चा माल खरेदी करून आणला, ते सुट्टे भाग जुळवून किंवा कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करून तो इतर देशांना विकला तर त्याला म्हणतात पुनर्निर्यात. कच्चा माल आयात करायचा किंवा सुट्टे भाग आयात करायचे, प्रक्रिया करायची किंवा सुट्टे भाग असेंबल करायचे, एकत्र करायचे आणि ते जास्त किमतीला पुन्हा परदेशात विकायचे, याला म्हणतात पुनर्निर्यात. ही व्हॅल्यू ॲडिशन किंवा मूल्य वाढवणं हे याच्यामध्ये घडत असतं. व्यापारानंतर आपण बघूया अनुषंगिक व्यवसाय, व्यापारपूरक साधनं ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडं. त्याच्यामध्ये काय काय येतं? तर वाहतूक येते, संग्रहण किंवा साठवणूक येते, विमा येतो, बँका येतात, जाहिरात येते, अभिकर्ते येतात आणि विक्रीची सेवा देखील येते. मित्रांनो, मोठ्या प्रमाणावरचं उत्पादन आज होतं आहे, प्रचंड प्रमाणात मागणी निर्माण झाली, ग्राहकांच्या गरजा सतत वाढणाऱ्या आहेत, बदलणाऱ्या आहेत, स्पर्धा प्रचंड आहे. अशावेळी वस्तू जर दूरच्या बाजारपेठेत पाठवायची असेल तर चांगली वाहतूक व्यवस्था असली पाहिजे, साठवणुकीसाठी चांगली गुदामं असली पाहिजेत, पैशाची देवाणघेवाणीची अडचण सोडवायची असेल तर बँका अस्तित्वात असल्या पाहिजेत, वस्तूला मागणी मोठ्या प्रमाणात यायची असेल आणि ती सगळ्यांपर्यंत पोचवायची असेल तर अशावेळी जाहिरातीची गरज असते. उत्पादकाला उत्पादनावर लक्ष केंद्रित करायचं असेल, बाजारपेठेवर ताबा मिळवायचा असेल तर ज्या वस्तूच्या प्रमोशनच्या किंवा वितरणाच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मध्यस्थ लागू शकतात. वाहतुकीमध्ये माल असेल तर आग असेल, अपघात असेल, नैसर्गिक आपत्ती, आज कोरोना आलाय, पूर, भूकंप तर येत असतात, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असतं, त्याची भरपाई म्हणून विमा कंपन्या लागतात. आणि या सगळ्या अनुषंगिक व्यापारपूरक सेवा पुरवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा समावेश देखील वाणिज्यामध्ये होतो. त्यामुळं आपण जेव्हा व्यवसाय म्हणतो तेव्हा प्रमुख 2 गोष्टी येतात, उद्योग आणि वाणिज्य. ज्यावेळी आपण उद्योग म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रामुख्याने येतात ते खनिज उद्योग, प्राणिज उद्योग, बांधकाम उद्योग, सेवा उद्योग, उत्पादन उद्योग. ज्यावेळी आपण वाणिज्य म्हणतो तेव्हा प्रामुख्याने येतं व्यापार आणि व्यापारपूरक साधनं. ज्यावेळी आपण व्यापार म्हणतो तेव्हा त्याचे 2 प्रकार पडतात, देशांतर्गत व्यापार आणि विदेशी व्यापार. देशांतर्गत व्यापार आपण म्हणू तेव्हा त्यात घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार येतो. ज्यावेळी आपण परदेशी व्यापार असं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये आयात व्यापार येतो, निर्यात व्यापार येतो आणि पुनर्निर्यात येते. ज्यावेळी आपण व्यापारपूरक साधनं असं म्हणतो त्यावेळी त्यात वाहतूक, साठवणूक, विमा, बँका, जाहिरात, अभिकर्ते आणि विक्रोत्तर सेवा अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. मित्रांनो, ही आपण पाहिली व्यवसायाची व्याप्ती, अर्थात व्यवसायात कशा कशाचा समावेश होतो. यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे व्यवसायाच्या संकल्पनेकडं. व्यवसाय कसा करायचा याचं तत्त्वज्ञान किंवा व्यवसायाचं हेतू काय आहे हे स्पष्ट करणारी प्रक्रिया म्हणजे व्यवसायाची संकल्पना. याच्यामध्ये यशस्वी व्यवसाय कशा प्रकारे करावा याचे हेतू किंवा तत्त्वज्ञान सांगितलं आहे. अनेक वर्षापासून व्यवसाय संकल्पना ही बदलते. अगदी सुरुवातीच्या काळात उत्पादनाभिमुख अशी व्यवसाय संकल्पना होती. त्याच्यामध्ये बदल होऊन आज ग्राहकाभिमुख अशी संकल्पना आलेली आहे. यामध्ये उत्पादनाभिमुख संकल्पना ही अत्यंत संकुचित होती, नफ्याला प्राधान्य देणारी अशी होती. समाजाभिमुख संकल्पना ही अत्यंत विस्तृत अशा स्वरूपाची आहे. ज्यावेळी आपण व्यवसायाच्या संकल्पना बदलत्या स्वरूपात कशा येथे बघतो तेव्हा सुरुवातीच्या काळात उत्पादनाभिमुख संकल्पना होती, उत्पादनाला प्राधान्य दिलेलं होतं.
त्यानंतर ग्राहकाभिमुख संकल्पना आली, ग्राहकाला प्राधान्य दिलं गेलं. आणि आज आपण बघितलं तर समाजाभिमुख संकल्पना आहे. केवळ ग्राहकच नाही तर संपूर्ण समाजाला आज प्राधान्य दिलं गेलं. मित्रांनो, व्यवसायाची पारंपरिक म्हणजेच उत्पादनाभिमुख जी संकल्पना होती यामध्ये नफ्याला प्राधान्य होतं. आणि 1950 पूर्वीचा काळ जो होता त्यामध्ये बऱ्याचशा देशांमध्ये ही संकल्पना अस्तित्वात होती. यामध्ये उत्पादकाला जो वाटेल तो माल निर्माण करायचा, विकायचा आणि त्यातून पाहिजे त्या प्रमाणात नफा मिळवायचा हे केलं जायचं. व्यवसाय हा नफा मिळवण्यासाठीच चालवला जात असे त्या काळामध्ये. व्यवसाय उत्पादित करत असलेला माल ग्राहकांना आवडतोच असं याच्यामध्ये गृहीत धरलेलं होतं. क्वचित ग्राहकांच्या समस्यांचा विचार हा केला जायचा. पारंपरिक संकल्पना ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या वस्तू कमी किमतीला जर मिळाल्या तर ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होतात आणि व्यवसाय संस्था ही उत्पादनावर आणि नफ्यावर लक्ष केंद्रित करते. या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. या संकल्पनेमध्ये उत्पादक हा मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि वितरण याच्यावर लक्ष द्यायचा. विपणनाचे वेगवेगळे पैलू काय आहेत तिकडं फारसं लक्ष दिलं जात नसे. उत्पादित केलेल्या मालाचं मोठ्या प्रमाणात वितरण करणं म्हणजे विपणन अशी त्यांची भावना होती. ही उत्पादकाभिमुख संकल्पना असण्यामागे कारणं ही होती की त्या काळात स्पर्धा फारशी नव्हती. व्यवसायामध्ये पेशीकरणाचा, प्रोफेशनॅलिझमचा अभाव होता आणि ग्राहकांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या फार कमी होत्या. आधुनिक संकल्पना आपण जर बघितली तर ही समाजाभिमुख झालेली आहे. 1980च्या किंवा 90च्या काळात ही संकल्पना अस्तित्वात आली. आज जागतिकीकरण, उदारीकरणानंतर ही संकल्पना फार फुफावत चालली आहे. या संकल्पनेत नफा आणि ग्राहक समाधान याच्याबरोबरच सामाजिक घटकालाही महत्त्व आलेलं आहे. आधुनिक व्यवसाय हा फक्त वस्तूंचं उत्पादन, वितरण एवढंच करत नाही तर त्याच्याबरोबर पर्यावरण असतील, ग्राहकांचं आरोग्य असेल या गोष्टींचा विचार करतो. अनेक कंपन्या आपली सामाजिक जबाबदारी पार पाडताना आज दिसून येतात. आधुनिक संकल्पनेमध्ये काही बाबींचा समावेश होतो ज्यामध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडी, गरजा लक्षात घेणं असेल, स्पर्धकांपेक्षा कार्यक्षमपणे ग्राहक समाधान करणं असेल, ग्राहक आकर्षित करणं असेल, ग्राहकांना आपलंसं करून ते वाढवणं असेल. आता ही आधुनिक संकल्पना देखील अस्तित्वात येण्यामागे काही कारणं आहेत ज्याचा आपण जर आढावा घेतला तर आज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही अस्तित्वात आले. व्यवसायाचं मोठ्या प्रमाणातच पेशीकरण झालं आहे म्हणजेच प्रोफेशनॅलिझम आलं आहे प्रचंड. आधुनिक तंत्रज्ञानामुळं पर्यावरण संतुलित उत्पादनं निर्माण व्हायला लागले. या सगळ्या गोष्टींमुळं आधुनिक संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. मित्रांनो, आता व्यवसायाची पारंपरिक संकल्पना कशी आहे आणि आधुनिक संकल्पना कशी आहे आपण पाहिलं. या पारंपरिक आणि आधुनिक संकल्पनेत नक्की फरक काय आहे ते आपण बघूया. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अर्थ. व्यवसायाची पारंपरिक संकल्पना ही नफ्याला महत्त्व द्यायची. थोडक्यात सांगायचं तर ती उत्पादकाभिमुख अशी संकल्पना होती. आधुनिक संकल्पना आपण जर बघितली तर ग्राहकाचं समाधान, समाजाचं हित आणि नफा याच्यामध्ये समन्वय साधणारी, थोडक्यात ग्राहकाभिमुख किंवा समाजाभिमुख अशी संकल्पना आहे. प्राधान्यक्रम जर आपण पाहिला तर पारंपरिक संकल्पनेत उत्पादक किंवा विक्रेता याला प्राधान्य होतं. उत्पादन आणि नफा या गोष्टींना जास्त प्राधान्य मिळत होतं. आधुनिक संकल्पना जर आपण बघितली तर ग्राहक, समाज यांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य मिळतंय. ग्राहक, उत्पादन आणि समाज यांच्यामध्ये समतोल साधला जातो. कार्यक्षेत्र जर आपण बघितलं तर पारंपरिक व्यवसाय हा स्थानिक बाजारपेठेपुरताच मर्यादित होता. आधुनिक व्यवसाय हा विस्तृत अशा जागतिक बाजारपेठेचा विचार करून केला जातो. ग्राहकांची पसंती पाहिली तर पारंपरिक व्यवसायामध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांची पसंती कशाला आहे याला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं, कारण स्पर्धेचं प्रमाण तेवढं नव्हतं, ग्राहकांच्या अपेक्षा तेवढ्या नव्हत्या. आज जर आपण पाहिलं तर आधुनिक व्यवसायाच्या संकल्पनेत ग्राहकांच्या आवडीनिवडी, पसंती, गरजा यांना प्रचंड महत्त्व आलं आहे. कारण आज स्पर्धा प्रचंड वाढले, ग्राहक देखील मोठ्या प्रमाणावर जागरूक झाला आहे. त्याच्यानंतर
गृहीतं जर आपण बघितली तर पारंपरिक व्यवसायानं असं गृहीत धरलं होतं की कमी किमतीच्या आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या वस्तू ग्राहक खरेदी करतो. आजच्या व्यवसायाचं गृहीत असं आहे की योग्य मार्गानं व्यवसायाचं अस्तित्व टिकवलं तर ग्राहक आणि समाज देखील समाधानी होतील आणि आपला व्यवसाय देखील वाढेल. सद्यस्थिती आत्ताची जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की आज व्यवसायाची जी पारंपरिक संकल्पना आहे तिला फारसं महत्त्व राहिलेलं नाही, ती आउटडेटेड होते. आधुनिक संकल्पना जी व्यवसायाची आहे की समाज, ग्राहक आणि नफ्यात समतोल साधणं, सगळ्या घटकांना समाविष्ट करणं, लोकांचा विचार करणं, त्याला आज महत्त्व प्राप्त झालं आहे. ती संकल्पना आज वापरली जाते आणि चालते. विपणनाच्या प्रयत्नांबद्दल बघितलं तर ग्राहकांनी आपल्याच वस्तू खरेदी कराव्या म्हणून विपणनाचे प्रयत्न पारंपरिक व्यवसायात केले जायचे, म्हणजे जाहिरात असेल, विक्रयवृद्धी असेल. आज मात्र आधुनिक संकल्पनेत ग्राहकांना प्रभावित करण्यासाठी विपणन संशोधन केलं जातं, जाहिरात केली जाते, विक्रयवृद्धी केली जाते, विक्रयोत्तर सेवा दिल्या जातात. हे सगळं घडतं आहे. सामाजिक जबाबदारी जर आपण बघितली तर व्यवसायाची पारंपरिक संकल्पना ही सामाजिक जबाबदारीला महत्त्व देत नाही. आधुनिक संकल्पनेत मात्र सामाजिक जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळं आज अनेक व्यवसाय आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी काम करताना दिसतात. उपयुक्ततेबद्दल बोलायचं तर विशेषतः विक्रेत्यांच्या बाजारपेठेमध्ये पारंपरिक संकल्पना ही फायदेशीर आहे, जी आज फारशी अस्तित्वात नाही. ग्राहकांच्या किंवा विकसित बाजारपेठेत आधुनिक संकल्पना महत्त्वाची आहे, फायदेशीर आहे आणि आज सगळीकडं तीच अस्तित्व. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमामधून आपण व्यवसायाची वेगवेगळी कार्य, व्यवसायाची व्याप्ती अर्थात त्याच्यात कशाचा समावेश होतो, त्याचप्रमाणे व्यवसायाची पारंपरिक आणि आधुनिक संकल्पना काय आहे, त्यांच्यात कोणते फरक आहेत हे बघितलं. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.